नमस्ते, सुप्रभातम, विश्वशांतर्त्यम, शुभेच्छा. गुरुविचार मंथन कार्यक्रमामध्ये आपणा सर्वांचं पुनश्च हार्दिक स्वागत. मित्रो, जीवन प्रेरणा या अंतर्गत आपण मागील भागात पहिलं सूत्र पाहिलं होतं. अनुभूती घेत जगा, मग जगणं सगळं सुसह्य होईल, यावर संवाद केला होता. आज आपण सूत्र क्रमांक 2 SUT पाहणार आहोत. SUT म्हणजे काय असा प्रश्न तुम्हाला पडलेला असेल तर हा एक शॉर्ट फॉर्म आहे. स्टॉप अननेसेसरी थॉट्स. अनावश्यक विचार बंद करणंच गरजेचं आहे. माणूस म्हटल्यानंतर मनात असंख्य अनावश्यक विचार येतात. सहज घराच्या बाहेर पडला तरी अपघात होईल का, आपण परत घरी येऊ का, दवाखान्यात गेलेला मनुष्य आपण नीट होऊन घरी तर जाऊ शकेल ना, असा संभ्रम त्याच्या तयार होतो डोक्यात. कोरोनाच्या कालखंडात तर याचा सगळ्यात वाईट अनुभव मानवजातीला आलेला आहे. अनावश्यक विचारांची गर्दी झाली की मनुष्याचा विकास थांबतो. मग स्वयं विकासासाठी ही एक जीवन प्रेरणा आहे आणि या जीवन प्रेरणेचे एक सूत्र आहे SUT. अनावश्यक विचार थांबवा. आणि याच विचारावर आज आपण सुसंवाद, आत्मसंवाद करणार आहोत. पहिली गोष्ट म्हणजे हे अनावश्यक विचार येतातच का, हाही प्रश्न महत्वाचा आहे. खरं तर अनावश्यक विचार यायला नको आहेत. मी ज्या कामाला निघालेलो आहे त्या कामाचाच फक्त विचार यायला हवा. त्या कामाच्या पलीकडे वेगळा विचार जर माझ्या मनात येत असेल तर आपली प्रगती होणार कशी. पण बहुसंख्य माणसांच्या बाबतीत असंच पाहायला मिळतं. अनावश्यक विचारांची गर्दी डोक्यात होते आणि मूळ काम तो विसरून जातो. सगळ्यात जर पहिलं काय असेल तर सततची नकारात्मक अवस्था, नकारात्मक विचार. हे अनावश्यक विचार डोक्यात काय येतात तर सतत नकारात्मकता मनात चालू असते. हे होईल की नाही, हे जमेल की नाही, मी तिथं पोहोचेन की नाही, मला ऍडमिशन मिळेल की नाही. UPSC MPSC देत असलेल्या मुलांना असं वाटतं की मी पास होईन की नाही. काहीही काम असू देत, मनात नकारात्मक सतत विचार सुरू असतात. मी गमतीनं अनेक वेळा म्हणतो, माझं नाव गजानन आहे आणि गजानन मध्ये न 2 वेळा आहे, तर न अधिक न बरोबर हो असं मी म्हणतो. ही प्रचंड नकारात्मकता आज सगळीकडे पाहायला मिळते. दुसरी सगळ्यात महत्वाची गोष्ट कोणती आहे? चैतन्याचा अभाव आहे. माणूस खरं तर ऊर्जा संपन्न असतो, ऊर्जावान असतो. मग हे ऊर्जावान मनुष्य चैतन्यहीन झाला तर कलेवर उरतो. पण आज सगळीकडे पाहायला मिळतं हे चैतन्य नाहीस होत निघालेलं आहे. निसर्गाच्या चराचर सृष्टीमध्ये सारं चैतन्य व्यापून राहिलेलं आहे, पण आपल्याकडे मात्र ते काही दिसायला तयार नाही. काही जण म्हणले व्हिटॅमिनची कमतरता आहे, काही जण म्हणले अन्नाची कमतरता आहे, काही म्हणलेत शुगर झालेला आहे, काही म्हणतात ब्लड प्रेशर. अरे काही हो, पण चैतन्य तुमचं आतमध्ये राहिलंच पाहिजे ना. पण हे चैतन्य कमी झाल्यामुळं खूप समस्या निर्माण झाल्यात. या चैतन्यामुळं, चैतन्य नसल्यामुळे अनावश्यक विचार डोक्यात खूप यायला लागले. त्यानंतर तिसरी जी गोष्ट आहे, हे अनावश्यक विचार डोक्यात येतात त्याचं तिसरं कारण आहे निराशावादी विचार. तिसरं महायुद्ध आपल्या घरावर येणार आहे का, कोरोना आपल्या घरात शिरणार आहे का, कोरोना मला होणार आहे का, यासारख्या असंख्य गोष्टीमुळे मनुष्य अस्वस्थ होऊन गेलेला आहे आणि निराशमय जीवन जगू लागलेलं आहे. आशावादी माणसं फार चांगली जगतात, पण निराशावादी माणसं खूप लवकर मरतात. ही निराशा अनावश्यक विचार सुरू करते, वेगवेगळ्या दृष्टिकोनातून स्वतःकडे पाहायला शिकवते, मात्र अनावश्यक विचार जास्त करते. तर ही निराशा सुद्धा कारणीभूत आहे. चौथी गोष्ट म्हणजे संशयग्रस्त मन. काही झालं तर आपण निसंशय राहायला हवं, पण राहत नाही. आपल्या मनात असंख्य संशय येतो.
म्हणजे अगदी जर कुठल्या आपल्या शत्रूनं जरी चहा दिला तरी तो विष दिले काय असं समजून तो प्यायला लागतो, पितो आणि तातडीनं तो बेशुद्ध पडतो, कारण त्यात विष नसतं याची कल्पना झालेली असते, आपल्याला विष बहुतेक घातलेलं असावं. आज या संशयामुळं कितीतरी संसार उद्ध्वस्त झालेले आहेत, कितीतरी माणसं रसातळाला पोचलेली आहेत, कितीतरी माणसांच्या मध्ये भयगंड तयार झालेला आहेत, भीती तयार झालेली आहेत, न्यूनगंड तयार झालेला आहे. हा संशय काय कामाचा सांगा? हा संशय अनावश्यक विचार निर्माण करायला कारणीभूत ठरतो. आणि पाचवं म्हणजे भय, भीती. भीती हे मुळात या अनावश्यक विचाराला कारणीभूत आहे. मला असं कोण म्हणेल का, मी अंधारात चाललोय, साप दिसतील का, भूत येईल का, काय वाटेल ते मनामध्ये येतं. खरं तर असतं का तसं? नसतं तसं. पण आपल्या डोक्यात विचार सुरू होतात आणि मग ही भीती व्यापून राहते. समजा एखाद्या माणसाला एकाकी घरात सोडलं आणि अंधार झाला तर त्याच्या मनात काहूर उठतं. आता काय होईल, पुढे काय होणार आहे, या अंधाऱ्या रात्री आपण जगू की मरू. आणि मनुष्य अस्थिर होऊन जातो, अनावश्यक विचार मोठ्याने करतो तो, आणि त्याचा ब्लड प्रेशर आपोआप वाढायला लागतो, शुगर लो व्हायला लागते, नाही तर हाय व्हायला लागते. ही खरं तर काही कारण आहेत. मग हे अनावश्यक विचार कमी करण्याचं काही तंत्र आहे का? तर आहे. हे अनावश्यक विचार येऊच नाहीत. हे आले नाहीत तर ही जीवन प्रेरणा आपल्याला आपोआपच मोठं करते. मग त्यासाठी आपल्याला हे SUT तंत्र माहीत असायला पाहिजेत. स्टॉप अननेसेसरी थॉट्स. मग हे स्टॉप कसे करायचे आहेत? तर त्याच्या काही पायऱ्या तुम्हाला सांगेन, त्या तंत्राच्या काही पायऱ्या आहेत त्या तुम्हाला सांगेन. सगळ्यात पहिली पायरी आहे सकारात्मक विचार करायला शिकणं. जीवनामध्ये काहीही घडो पण सकारात्मक विचार करायला हवं. जे घडतं ते चांगल्यासाठीच घडतं, जे घडून गेलेलं आहे ते चांगल्यासाठीच घडून गेलेलं आहे, आणि जे घडणार आहे ते सुद्धा चांगल्यासाठीच घडणार आहे. अशी जर मनाची भावना केलीत, धारणा केलीत, तर नकारात्मकता तुम्हाला जरा सुद्धा फिरकणार नाही जवळपास. तुम्ही सकारात्मक बनायला लागाल. आणि जी माणसं प्रचंड सकारात्मक असतात तीच माणसं यशस्वी होतात. UPSC MPSC ला आलेले पहिल्याच वर्गातली मुलं पहा तुम्ही, पहिल्या 10 मध्ये आलेल्या मुलांच्या मुलाखती वाचा, ते काय सांगतात? प्रचंड सकारात्मकता त्यांच्याकडे असते. होय मी बनणार आहे, होय मी करणार आहे. का करणार नाही, मला करायचंच आहे. मग हे जर मनाची सकारात्मकता निर्माण झाली तर बरोबर तुमचं स्टॉप अननेसेसरी थॉट्स, आपोआपच हे विचार स्टॉप होतील, ब्रेक लावला जाईल. दुसरं म्हणजे चैतन्यशील मन निर्माण करणं गरजेचं आहे. तुम्ही पाना फुलांकडे, झाडाकडे पहा, उन्हात पावसात अत्यंत तजेलदार ही असतात. का बरं असतात ती? कारण या सृष्टीनं, या निसर्गानं त्यांना चैतन्य दिलेलं आहे. मग आपण असे पडीक विचार करून, वाईट विचार करून कशासाठी जगायचं सांगा ना? आणि कुडत कशाला राहायचं? नको असलेले विचार डिलीट करायचं. मी अनेक वेळा सांगतो की आपल्या स्क्रीन समोर, आपल्या या देहाच्या कॉम्प्युटरच्या स्क्रीन समोर एक मोठं बटन डिलीट ठेवायचं. आपल्याला त्रास देणारी गोष्ट, घटना, व्यक्ती डिलीट, फिनिश करून टाकायचं. पण हे होत नाही आणि त्याच्यामुळे चैतन्य येत नाहीये. मग जेव्हा हे विचार स्टॉप होतील तेव्हा चैतन्य आपोआप यायला लागतं. आणि एकदा का चैतन्य सुरुवात झालं की ते थांबत नाहीये. ते तेज, ते चैतन्य, ते व्यक्तिमत्व प्रभावी होऊन जातं. क्षणभरात मागच्या सगळ्या गोष्टी आपण डिलीट करून जातो, वाईट गोष्टी, आणि चांगल्या गोष्टी घेतो आणि त्या चांगल्या गोष्टीच्या जीवावर आपण पुढे वाटचाल करतो. मग आपल्याला त्या पद्धतीने जायचं असेल तर चैतन्यशील व्यक्तिमत्व आपण राहिलो पाहिजे. तिसरी गोष्ट म्हणजे, तिसरी पायरी म्हणजे आशावादी राहण्याचा दृष्टिकोन. त्याला आशावादी दृष्टिकोन म्हणतो आपण. कितीही वाईट, कितीही अत्यंत मनाला क्लेशदायक करणाऱ्या घटना घडल्या तरी शांत राहायचं. मला कितीतरी लोक त्रास देत राहतात,
तेव्हा मी कधीतरी हसून माझ्या सहकार्यांना सांगतो, खूप फळानं भरलेल्या झाडालाच लोक दगड मारतात, कारण त्यांना त्यातलं एक फळ हवं असतं. जर आपण समृद्ध असू तर ह्यांनी दगड मारलेल्याचा आपल्याला त्रास होणार नाही, पण समृद्ध नसू तर आपल्याला त्रास होणार आहे. आशावादी राहूया, आपोआपच हे विचार सगळे स्टॉप होतील. आणि SUT हे तंत्र जे आहे, जीवन प्रेरणेचं सूत्र आहे, हे आपण आत्मसात करू. कारण मनुष्याचं सगळं जीवनच आशेवर अवलंबून आहे. उद्या होईल, उद्या काहीतरी घडेल. एखाद्या गरीब कुटुंबामध्ये आपले आई वडील म्हणतात की माझा मुलगा माझी मुलगी पुढे मोठी होईल आणि मला परत सुख लावेल. खरंच आहे ते. हा आशावादी दृष्टिकोन असतो आणि या आशेच्या जीवावरच तर जगातील अनेक गोष्टी घडत असतात. त्यानंतरची चौथी पायरी आहे भयमुक्त. भयमुक्त मन. आपलं मन भयमुक्त असलं पाहिजे. कोणी कितीही भीती दाखवो, शांत राहायला शिकायचं. कारण भीती काय करते? अनावश्यक विचार तयार करते. भयमुक्त काय करतं? SUT करतं. अनावश्यक विचार थांबवतं ते. आणि अनावश्यक विचार जे थांबवतं ना, ते खूप आपल्याला सगळ्या गोष्टीपासून, वाईट गोष्टीपासून दूर घेऊन जातं. मग भयमुक्त जर आपलं मन असेल तर आपल्याला आपल्या डोक्यात अनावश्यक विचार येणार नाही. जसं लहान मुलाचं मन असतं, खूप भयमुक्त असतं. त्याला कशाचीच भीती वाटत नाही की मी पलंगावरून खाली पडेन, मला लागेल. बिलकुल भीती नसते. म्हणून त्याचा तो आनंद त्याच्या चेहऱ्यावर दिसत असतो. मग हा आनंद आपल्या चेहऱ्यावर दिसायचा असेल तर आपण भयमुक्त राहिलं पाहिजे. आणि पाचवी पायरी आहे संशयग्रस्त मन मुक्त करा. तुमच्या मनात छोटासा देखील जर संशयाचा किडा असेल, काढून टाका. कारण हा संशय मनामध्ये संभ्रम निर्माण करतो, मनामध्ये प्रश्न निर्माण करतो. मग संशय मुक्त मन जर असेल तर हे प्रश्न निर्माण नाही करणार तो. ते प्रश्न थांबवेल तिथे तो. आणि हे जर प्रश्न थांबवलेत ना, तर आपले सगळे विचार थांबतील. दुसऱ्यांच्या बद्दल आपल्या मनात असलेली जी आतली कडवी भावना असते ती निघून जाईल. दुसऱ्यांच्या विषयीची प्रेमळ भावना आपल्या मनामध्ये निर्माण होईल. तुम्हाला सांगतो, तुम्ही स्वतः अगर इतरांनीही दुसऱ्यांबद्दल बिलकुल द्वेष निर्माण करणारी गोष्ट करू नका. द्वेषमुक्त व्हा, संशयमुक्त व्हा. संशयमुक्त झालात की चैतन्य यायला लागेल. आणि चैतन्य आलं की सगळी सकारात्मकता निर्माण होईल. जसं ह्या अशा 5 पायऱ्या पाहिल्या, तशा या 5 पायऱ्या जर हळूहळू चढत आलो तर शेवटच्या पायरीवर प्रचंड शक्तिशाली दृष्टिकोन असलेला मनुष्य तयार होईल आणि आपलं व्यक्तिमत्व अत्यंत प्रभावी होईल. चला तर मग हे जीवन प्रेरणा सूत्र क्रमांक 2 आपण अंगीकारण्याचा प्रयत्न करूया. स्टॉप अननेसेसरी थॉट्स. हे सूत्र जर लक्षात घेऊन आपण जगण्याचा प्रयत्न केलात तर डोक्यात होणारा जो अनावश्यक विचारांची जी गर्दी आहे ती आपोआपच कमी होईल आणि आपण खूप चांगल्या पद्धतीनं काम करू. या सगळ्यासाठी मी आपणाला शुभेच्छा देतो आणि भेटूया पुढच्या गुरुवारी याच वेळी याच ठिकाणी एका नवीन सूत्रासहित. तोपर्यंत धन्यवाद.